ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। शिरडोनमध्ये बनावट दारू प्रकरणी धाड, इचलकरंजी उत्पादन शुल्काची धडक कारवाई, 1 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त। शिरडोन तालुका शिरोळ येथे बनावट देशी विदेशी दारू तयार करणाऱ्यांवर इचलकरंजीच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली। या देशी विदेशी मद्याच्या बाटल्या, दारू तयार करण्याचं रसायन, केमिकल असा 94,941 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे। या प्रकरणी इचलकरंजी गावभाग येथील अविनाश मधुकर गोलगंडे वय वर्ष 57 यांच्या विरोधात गुन्हा नोंद केलेला आहे। याबाबत अधिक माहिती अशी की शिरडोन येथे बनावट देशी विदेशी दारू तयार होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर इचलकरंजीच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई केली। या कारवाईत GM डॉक्टरच्या 90 मिलीच्या 52 बाटल्या, 20 मिलीचा प्लास्टिक जार, देशी ब्लेंड 24 लिटर, टेंगो पंच 24 बाटल्या, 20 लिटर उग्रवासाचे 6 प्लास्टिक जार, 625 GMच्या रिकाम्या बाटल्या तसेच विविध ब्रँडच्या रिकाम्या बाटल्या, IBच्या 138 टोपण, ग्राहकांची नावे नोंद असलेली वही तसेच ज्युपिटर मोपेड, विओ कंपनीचा मोबाईल असा एकूण 94,941 रुपयांचा माल जप्त केला आहे। ही कारवाई राज्य उत्पादन शुल्कचे प्रमुख AS कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमती MP खेत्रो, SS हिंगे, अजित बोंगाळे, वैभव शिंदे, सुभाष कोले, मुकेश माळके, आदित्य कोळी यांच्या पथकाने केली आहे। पुढील तपास निरीक्षक AS कोळी करत आहेत। महानकरी न्यूजसाठी विठ्ठल बिरांजे, इचलकरंजी।